आज आपल्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये होतं टेक्नोब्रेन इव्हेंट। त्यात खूप असे स्टुडंटने बनवलेले प्रोजेक्ट्स वगैरे पण होते। त्यात मेन म्हणजे वेगवेगळ्या गेमच्या टुर्नामेंट्स पण होत्या। आता मज्जा तर येणार होती, त्यासाठी तुम्ही पण ब्लॉग शेवटपर्यंत बघा। तर नमस्कार मंडळी, तुम्हाला तर माहितच आहे सध्या आमची युनिट टेस्ट चालू आहे। मग काय पटापट पेपर दिले आणि डायरेक्ट निघालो पॉलिटेक्निकच्या कॉलेजकडे। इकडे तर बाहेरच सोलरवर चालणारी गाडी पाहायला भेटली। पहिल्यांदा तर आम्हाला टुर्नामेंट कुठं आहेत ते बघायला जायचं होतं, म्हणून लगेच निघालो तिथून। आणि इथे आज गुरु गोविंद सिंगचेच नाही तर मेट भुजबळ नॉलेज सिटीचे पण स्टुडंट त्यांचे प्रोजेक्ट्स घेऊन आले होते। त्यात नेमकी हे केव्हा स्टार्ट होणार होतं काय माहिती। त्यात परत बाहेर आलो आणि आम्हाला वाटलं की हे कुपन घ्यावंच लागतं की काय। मग काय एवढ्या गर्दीत राहून ते कुपन घेतल्यावर समजलं की हे तर फ्रीचं खाण्यासाठी कुपन होतं। हे तर भाई जवळून बघण्यापेक्षा वरतून एकदम भारी दिसत होतं। आता ते बघता बघता इकडे आपले मंजिल पर भी पोहोच गए ना हम। त्या तिकडे मध्ये येऊन बघतो तर काय इकडे तर जोरात प्रॅक्टिस चालू होती सगळ्यांची। इकडे आपले मित्र पण फुल सिरियस मोड मध्ये होते ना। काय सांगा, पण पॉलिटेक्निकचं कॉलेज एकदम भारी आहे बरं का। इकडे तर हे सगळे वाटतं केव्हा स्टार्ट होईल याचीच वाट बघत होते की काय। इकडे तर भाई आमची पण टीम फुल तयारीत आली होती वाटतं। आणि यात आमची जे अशी टीम असेल की फर्स्ट टाइम आम्ही सगळे सोबत खेळू राहिलोय। जाऊ दे म्हटलं, काय विषय नाही। आता इकडे सगळ्या टीम्स वगैरे आल्या होत्या, थोड्याच वेळात मॅच पण स्टार्ट होणार होती। मग काय सगळे प्रॅक्टिस करत होते आणि मी एक असा की व्हिडिओ काढत बसलो होतो। इकडे तर मॅचेस पण एकदम भारी होत होते आणि कोण फर्स्ट येते ते पण तुम्हाला ब्लॉगच्या शेवटला सांगतो। इकडे तर ह्या टीमने पहिल्याच मॅच मध्ये चिकन डिनर काढला ना, आणि उनकी खुशी तो तुम देख ही सकते हो। आता इकडे मॅचेस वगैरे तर सगळ्या झाल्या होत्या। मग काय निघालो खाली, पण इकडे खाली जात असताना इकडे अचानक ह्या गाडीवर लक्ष गेला। नेमकी कोणता असा प्रोजेक्ट बनवून आणला होता काय माहिती। जाऊ देते तर आता खाली गेल्यावरच समजेल। आता इकडे नेमकी गाडी मोठी झालती की त्याचा तो रोड लहान पडत होता काय माहिती। तरी भाईने दिमाग से काम लेकर वो गाडी वहां से निकाली ना। त्यात त्याला त्याचा मित्र एकदम परफेक्ट सांगत होता, ऐसे सही रास्ता दिखाने वाला फ्रेंड अगर सोबत हो तर हारण्याचा काही विषयच येत नाही। आता ते झाल्यावर इकडे हे बघायला आलो, नेमके हे कशासाठी यूज होते ते तर नाही माहित, पण घ्या बघून। त्याच्यानंतर मग इकडे दुसरा प्रोजेक्ट बघायला आलो। आता हे पण नेमके काय होतं ते काही माहित नव्हतं, पण त्या लॅपटॉपवरच्या फोटोवरून एवढं तर समजलं की हे शेतामध्ये औषध वगैरे फवारणी करण्यासाठी बनवलं असेल। आणि आता इकडे सगळं बघून वगैरे पण झालं होतं, म्हणून लगेच निघालो मग काय कॉलेजमधून। आणि बाकीच्या गेम्सचं तर नाही माहित, पण BGMI मध्ये याच टीमची फर्स्ट रँक आली। आणि जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, फॉलो नक्की करा।